हताशा होत आले, यापुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले, यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळूनी सर्व बोला, आता तरी मिळूनी सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले, यापुढे ते ना कधी होणे. कोणाला भेटायचंय तुम्हाला? तुझ्या बापाला. अरे मी तुम्हाला ओळखतही नाही आणि तुम्ही आत कुठे शिरताय? ज्याला ना कोणी टोकी, नाव आहे त्याचं त्रिलोकी. चल सामान घेऊन ये. हिल हिल पुरी हिला, तुझ्या कपाडी दाटला. ए चिंचुक्या, असा तोंड काय पाहतोयस? इकडे ये. कपाडी दाटला. बाहेर सामान आहे ते घेऊन ये. हो ठीक आहे. हिल हिल परी हिला. असं परक्यासारखं काय पाहताय ताई? ओळखलं नाही का? सौभाग्यवती भाऊ. नमस्कार वहिनी. नमस्कार कर मोठ्या आईला. शुभांगी. सुखी राहा बाळा. मला अगदी पक्क माहित होतं या घरातले सगळे भलेही आम्हाला विसरत, पण आमची कौशल्य वहिनी आम्हाला नक्कीच ओळखेल, हो ना? अखंड सौभाग्य. सुखी राहा. अरे विजय, भारती, शांती, सगळे बाहेर या बरं. बघा कोण आले. विजय, बाळा हे तुझे धाकटे काका काकी आहेत. सुखी रहा बाळा, सुखी रहा. नमस्कार काका. सौभाग्यवती भव. नमस्कार काकी. वहिनी, तू खूप छान दिसतेस.
चहा घे त्रिलोकी. नाश्ता कर. विजय हं? तो नेहमी म्हणायचाच ना, बहीण नाहीये बहीण नाहीये. ही बघ बहीण. आता मागच्या वर्षातल्या राख्या एकत्रच बांधून घे. हो, आणि सगळ्या राखी पौर्णिमेची ओवाळणी एकत्रच घेईन. आता काय बोलायचं ताई? देवाने विजय बाळासाठी खूप आधीच बहीण पाठवली होती. पण जगाने मान्य केलं असतं तर ना. एवढे दिवस होतास कुठे त्रिलोकी? जग खूप मोठं आहे दादा, आणि मग ज्याचं नावच त्रिलोकी आहे तो तर कुठेही राहू शकतो, त्रिलोकातही राहू शकतो, हो ना? मला कोण अडवणार? ताई, ही मुलगी कोण आहे? घरची पाहुणी आहे का? ही शांतीची बहीण आहे, ज्योती. असं. ताई, ही हवेली आहे की अभयारण्य? कोणी ना कोणी पाहुणे टपकतच असतात. आत्ता कुठे ती म्हातारी, ही आत्या या घराच्या बाहेर पडली होती, तेच कमी होतं म्हणून आता हे काका काकू डोक्यावर बसायला आलेत. अगं ज्योती, मी सुद्धा त्या लोकांना ह्या हवेलीत पहिल्यांदाच बघते. अगं ह्या आधी ते इथे कधी आलेलेच नाहीयेत. मला तर खूप भीती वाटते ज्योती. ह्या सगळ्यांमध्ये त्या भारतीचं काही कारस्थान तर नसेल ना? तू ना ताई नेहमी घाबरतच राहा. ते काका काकू काय कोणी वाघ सिंह आहेत का जे तुला कच्चं खाऊन टाकतील? हा, जर ह्यामध्ये भारतीचं कुठलं कारस्थान असेल ना तर काही विचार करावा लागेल. ज्योती, अगं ती भारती त्या लोकांशी संगनमत करून आपल्याला घरातून बाहेर काढण्याचा कट वगैरे तर रचत नसेल ना? तुला काय वाटतं ग? मला तर वेगळीच शंका येते ताई. आणि हे सुद्धा होऊ शकतं की जे मला वाटतंय तेच खरं असावं. बघितलंय मी तुझ्या त्या काका काकूंना. तोंडावरूनच ना खूप चिकट दिसतात. हा ताई, पण असंही होऊ शकतं की ते आपल्या काही कामी येतील. म्हणजे ताई, एकच गोष्ट किती वेळेला सांगायची? शत्रूचा शत्रू मित्र असतो. आणि माझा सिक्स सेन्स मला सांगतोय की असं होऊ शकतं की ही दोघं आपला काही फायदाच करून देतील. ते ह्या घरचे शुभचिंतक तर नक्कीच वाटत नाही. बघावं लागेल. बघावं लागेल? अगं काय बघावं लागेल? तुझ्या मनात काय चाललंय मला सुद्धा सांग ना. ताई, हेच बघायचंय की हे मासे गळाला लागतील की नाही. शक्य असेल तेवढं त्यांच्या जवळ राहा. त्यांच्यावर मी लक्ष ठेवून असेनच. अगं ज्योती, त्या आत्याबाईंना तर मी दूध, दही, साजूक तुपातले पराठे खाऊ घालून आपल्या बाजूने वळवलं होतं. पण कळत नाहीये ह्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी मला काय काय करावं लागेल. ह्यांना पटवण्यासाठी भरपूर काही करावं लागेल ताई. नाहीतर कसं माहित पडेल की ह्यांचं नेमकं ध्येय काय येते, ह्यांना नेमकं हवंय काय? नाहीतर अचानक एक भाऊ असा प्रगट कसा होईल? तेच तर. काहीतरी हेतू असायलाच हवा. मग काय हेतू असेल? ताई, एक गोष्ट तू लक्षात ठेव. ह्या घरात कोणी कितीही झेप घेऊ दे, कितीही उडू दे, इथे कोणाचीच डाळ शिजणार नाही. शेवटी तेच होणार आहे जे मला हवंय. गुदगुल्या करा, गुदगुल्या करा, गुदगुल्या करा. बापरे बाप. बस बस. बरं शुभांगी, जरा मला सांग की एवढे चांगले चांगले विनोद तू शिकलीस तरी कुठून?
शिकले नाही हे विनोद तर मी स्वतःच तयार करते. टिचकी वाजवली की विनोद तयार. आणखी एक सांगू का? नाही 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 बस बस आजच्या दिवसात मी भरपूर हसलोय. नंतर हिला हसवत बस तुझ्या वहिनीला. शक्य असतं ना तर मी दिवस रात्र हिचे विनोद ऐकले असते. माहितीये विजय, मी या हवेलीत आल्यापासून ना मला धाकट्या नंदेची कमी नेहमीच जाणवायची. आता नाही जाणवणार. अच्छा 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 सरपंच बाईंना अधिकार गाजवायला छोटी नणंद मिळालीये. काहीतरीच काय, अधिकार गाजवायला नाही, लाड करायला. एखाद्या धाकट्या बहिणीसारखी. खूप इच्छा होती की एक छोटी बहीण असावी. ती आज पूर्ण झाली इथे हिला भेटल्यावर. माहितीये भारती, भावा बहिणीचं नातं कसं असतं हे मला अजिबात माहीतच नव्हतं. हिच्या येण्याने ती जाणीव मात्र झाली. बालपणी जेव्हा राखी पौर्णिमा असायची ना तेव्हा मी खूप रडायचो आणि आई स्वतःच्या हाताने माझ्या हातावर राखी बांधायची. बाबा, इथे तर माझं कोणी ऐकतच नाहीये. असं वाटतं की मला जणू किंमतच नाहीये. अरे असं का बोलतेस? बोल, काय बोलत होतीस? काय झालं सांग. अच्छा, मग लक्ष देऊन ऐका. हा. माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यायचं. अरे बापरे, आता कोड? कोड? हो. बरं चल ठीक आहे, अच्छा, सांग बरं, चल. ठीक आहे. तर कोडं असं आहे की चिमणीच्या वर 2 चिमण्या, चिमणीच्या खाली 2 चिमण्या, चिमणीच्या उजवीकडे 2 चिमण्या, हा. चिमणीच्या डावीकडे 2 चिमण्या. मग सांगा एकूण किती चिमण्या? सांगा सांगा. 5. हम्म. सात. तुम्ही? चूक. मी सांगते ना, मी सांगते. नाही, एक मिनिट. उत्तर फक्त मीच देणार आहे. अरे हसायला काय नाही, झालं? काय नाही. काय नाही. शुभांगी, तू सांगून टाक, हे उद्यापर्यंत सांगते. ए लागली पाहिज, मीच उत्तर सांगणार. पाहिजे. नक्की. हम्म. हम्म. डावीकडे उजवीकडे 2 चिमण्या खाली. शिबू, तसं तर मी सांगू शकतो, हम्म. पण आज तू सांगून टाक. नाही हसायला नको. हम्म. शुभांगी काय झालं? का रडतेस? शिबू काय झालं? शुभांगी शांत हो. शांत हो, अरे? काय झालं? दादा, आजपर्यंत मी कधीच एवढी असले नाही. लहानपणापासून सोबत कोणीच नाही, अगदी एकटी. न कोणी भाऊ, न बहीण, न कोणी मैत्रीण, न कुठे येणं जाणं. आई वडिलांव्यतिरिक्त आणखीन कुठलं नातं असतं हे मला आजच कळलं. वहिनी, मोठं कुटुंब असलं की किती मजा करता येते नाही? हो हो, पण शुभांगी, कुटुंब मोठं आहे किंवा छोटं हे महत्वाचं नसतं बाळा. महत्वाचं असतं ते एकमेकांवरचं प्रेम. अगं वेडाबाई, तू का काळजी करतेस? मी आहे ना. हं? तुला काही कमी पडून देणार नाही. आणि तुला मोठं कुटुंब हवं आहे ना, तर मग मी तुझं लग्न अशा घरात लावून देईन जिथे 50-60 लोक असतील आणि झाडू मारता मारता तुझी कंबरच आखडून जाईल. हो. वहिनी बघ ना दादा नाही. कसं बोलतोय. मस्करी करत आहेत, असं थोडेच करतील. आणि तसे आपण दोघी आहोत, यांना एका फटक्यात हरवू. हा, नक्की हरवणार. हो बाबा, आता तर हरेनच. सरपंच बाई तुझ्या सोबत जे आहेत. भारती बाळा, भारती बाळा, भारती बाळा. पाय खाली ठेव, खाली ठेव पाय. तुझ्या बापाची पेन ठेवली आहे का या हवेलीत? तुम्ही कोण आहात आणि असे चुकीचे शब्द का वापरत आहात? तुझा बाप आहे मी. माझ्याच हवेलीत येऊन मलाच विचारतो की मी कोण आहे. हो, मी तर आमच्या लाडक्या भारतीला भेटायला आलो होतो. गावात खूप गोंधळ माजलाय. गावकरी सरपंचांना शोधत आहेत. ज्याला ना कोणी टोकी त्याचं नाव आहे त्रिलोकी. चार दिवस मी गावाबाहेर काय गेलो, तुम्ही लोक माझी ओळखच विसरून गेलात.
इतक्या गोळ्या घालेन की बायको चाळण समजून पीठ चाळत बसेल. त्रिलोकी साहेब, तुम्हाला ओळखण्यात मोठी चूक झाली. आ, जे गाढव म्हणून जन्माला आले त्यांच्यासमोर गीता वाजण्यात काय अर्थ आहे? हं? आपले दोन्ही डोळे बंद कर आणि कानात कापूस कोंबून गुपचूप आपल्या घरात बसून राहा. जे या गावात घडतंय ते तोंड मिटून बघत राहा. आणि ओ, पुन्हा कोणत्या आरती भारतीला शोधत या हवेलीत पाऊल टाकलंस ना, तर दोन्ही तंगड्या कापून गंगा नदीत विसर्जित करेन. काय डोळे फाडून बघतोय सर? चाल. आता तर फक्त सुरुवात आहे त्रिलोकी भाऊ. जी आग गेल्या 30 वर्षांपासून माझ्या छातीत धगधगते ती एवढ्या सहजासहजी विझणार नाही. अरे देवा. शांत व्हा ताई, धीर सोडू नका. म्हणूनच तर म्हणतात तरुण मुलीच्या पालकांची घारीची नजर असली पाहिजे. नाही हो नाही, माझी मुलगी अशी नव्हती. अहो इथं कोणाकडे नजर वर करूनही बघत नव्हती हो. त्या राक्षसाने माझ्या मुलीचा जीव घेतला. ती जग सोडून गेलीये असं समजा. सगळे पुण्य आणि पाप ती सोबत घेऊन गेली. धीरानं जा. देवा, मला कोणत्या पापाची शिक्षा देतोय? आधी माझा नवरा दिलास, आता माझ्या मुलीला सुद्धा माझ्यापासून दूर केलं. मित्रांनो, गावात एवढी दुःखद घटना घडली आणि गावच्या सरपंच बाईचा पत्ताही नाही. अरे कोणाबद्दल बोलतोयस? घ्या. अरे त्यांच्याबद्दलच बोलत आहोत. जिला मत देऊन तुम्ही निवडून दिलत, सरपंच पद बहाल केलं, तिचं काही कर्तव्य आहे की नाही? अगदी बरोबर बोलतोय, पण कोणी कळवलं की नाही? अहो काका, शकुंतला वहिनी स्वतः गेल्या होत्या, तेही रात्री. तरी नाही आली. भेट झाली असती तर आली असती ना. पुन्हा ठाऊक आजकाल कोणत्या जगात असतात आपल्या सरपंच मॅडम. अरे बाप रे, भेटल्याच नाही. अरे मला तर वाटतंय की त्या वेळेवर आल्या असत्या तर हे घडलंच नसतं. त्यांनी काही विचार विनिमय नक्कीच केला असता. आपल्या गावच्या सरपंच आहेत त्या, त्यांचं काही कर्तव्य आहे की नाही? तर काय, शेवटी त्या आपल्या सुखदुःखाच्या सोबती आहेत. मार्ग निघाला असता ना. जर आमच्या सुखदुःखात सहभागी होऊ शकत नाही तर मग कसली सरपंच? आणि नाहीतर काय, कोणाची हिंमत होती का गावातल्या पोरीबाळींकडे वाकड्या नजरेने बघण्याची? यापेक्षा चांगले सरपंच तर ठाकूर साहेब होते. निदान गावातल्या पोरीबाळी तर सुरक्षित होत्या. आणि नाहीतर काय, जर भारतीच्या जागी गावचे सरपंच शंकर सिंग असते तर चंदाला असा जीव गमावू दिला नसता. त्या नराधमाला पकडून आणलं असतं आणि लग्न लावून दिलं असतं. पण ही तर खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे दादा. वहिनी स्वतः गेल्या होत्या तरीही त्या आल्या नाही. अरे अशी सरपंच असून नसून काय फरक पडतोय? मी तर म्हणतो त्यांना आता बोलून आणूया आणि त्यांना विचारूया की आपल्या चंदाचा असा मृत्यू झालाय, याला जबाबदार कोण आहे? अगदी बरोबर, अगदी बरोबर. जरा बघूया तरी काय उत्तर देतात. हा.
उचल ग. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व